नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि आज एक वेगळं स्तोत्र घेऊन इथे सादर होणार आहे. देवर्षी नारद विरचित गणेशाची 12 नावं असलेलं आणि 12 विविध स्थानं असलेलं स्तोत्र प्रणम्य शिरसा देवम हे गणेश स्तोत्र सर्व परिचित आहेच. त्याच धर्तीवरचं एक छान लहान मुलांसाठी घरातल्यांसाठी सतत जर कानावर पडलं तर ते पाठ होण्यासारखं असं एक श्रीरामाची नावं असलेलं आणि अतिशय फलदायी असलेलं एक छोटंसं स्तोत्र आज मी इथे सादर करते. ते वेद व्यासांनी लिहिलेलं आहे. सुरुवात अशी आहे. प्रथमं श्रीधरं विख्यात, द्वितीयं रघुनायकं, तृतीयं रामचंद्रं च, चतुर्थं रावणान्तकं, पंचमं लोकपूज्यं च, षष्ठं च जानकीपतिं, सप्तमं वासुदेवं च, श्रीरामं चाष्टमं तथा, नवमं जलजश्यामं, दशमं लक्ष्मणाग्रजं, एकादशं च गोविन्दं, द्वादशं तु सेतुबन्धनं, द्वादशैतानि नामानि यः पठेत् श्रद्धयान्वितः, अर्धरात्रे तु द्वादश्यां कुष्ठदारिद्र्यनाशनम्, अरण्ये चैव संग्रामे अग्नौ भयनिवारणं, ब्रह्महत्यासुरापानं गोहत्यादिनिवारणं, सप्तवारं पठेन्नित्यं सर्वारिष्टनिवारणं, ग्रहणे च जले स्थित्वा नदीतीरे विशेषतः, अश्वमेघशतं पुण्यं ब्रह्मलोके गमिष्यति. इति श्रीस्कन्दपुराणे उत्तरखण्डे श्री उमामहेश्वर संवादे श्रीवेदव्यासविरचित श्रीराम 12 नाम स्तोत्रं संपूर्णं. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम 12 नाम स्तोत्र अनुष्टुप वृत्तामध्ये बांधलेलं हे जर स्तोत्र तुम्हाला आवडलं तर तुम्ही परिचितांना अवश्य पाठवू शकता. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.